आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीचं 2 दिवसीय अधिवेशन सुरू झालं। या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे दिग्गज मंत्री, नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। विजयाचा उन्माद नको, विजयातही नम्रता हवी असं सांगत नितीन गडकरींनी यावेळी भाजप नेत्यांना चांगल्याच कानस्पिचक्या दिल्या। नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आम्ही वाल्याचा वाल्मिकी करून घेतो असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं। मुस्लिम लीग पक्षाचे केरळचे विजयामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे, पण अहंकार होता कामा नये। अहंकार आणि आत्मविश्वास या दोन शब्दांमधलं अंतर फार कमी आहे आणि म्हणून हा विजय भारतीय जनता पार्टीने नम्रतापूर्वक स्वीकारला पाहिजे। परंतु हा विजय मिळत असताना त्याला अनेक कारणं आहेत। त्यांच्या असण्यामध्ये काही फायदा, त्यांच्या जाण्यामध्ये काही फायदा नाही, आपल्या येण्यामध्ये काही फायदा नाही। जर त्यांनी जे केलं ते जर आम्ही करणार असू तर जनतेचा विश्वास उडून जाईल। म्हणून आपल्याला हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे। नाही तर त्यांनी जे केलं ते जर आम्ही करणार असू तर जनता आपल्याला माफ करणार। सध्या असं आहे, जे निवडून आलेले लोक आहेत त्यांच्याभोवती लोकांचा घोळका मोठा आहे, स्तुतीसुमनं उधळणाऱ्यांचा मोठा आहे। वा 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 गडकरी तुम्ही किती मोठे आहात, तुमच्यासारख्या तर कोणीच नाही। खूप आहे, वर्तमानपत्र लेख छापतात, ज्या वाढदिवस साजरा करतात, जाहिराती छापतात। जेव्हा हारले तेव्हा कोणी येत नाही, पोलीसवाले जातात तेही जातात, कोणी येत नाही। बरोबर, चहाच्या पेल्यामध्ये जोपर्यंत साखर पडत नाही तोपर्यंत चमचा धावून येत नाही। त्यामुळे साखर पडली का तो धावून येतो। आणि आपले काही लोक आम्ही त्यावेळी आमच्या वेळी काही लोक म्हणायचे रेस्ट हाऊसच्या चादरी बरोबर नाही आहे। एका एसपीने एका आमच्या मंत्र्याच्या पायावर काहीतरी जोडा पडला तर एवढे नाराज झाले की बस त्यांना समजवता सगळ्यांना कठीण गेलं, म्हणजे सस्पेंड करा म्हणे त्याला। म्हणजे आम्ही कोणत्या विषयामध्ये किती ताणायचं आणि किती नाही ताणायचं प्रत्येक मंत्र्याला असं वाटतं, प्रत्येक खासदाराला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला असं वाटतं की या राज्यात या देशात सगळ्यात चांगलं काम जर कोणी करत असेल तो फक्त मीच आहे, माझ्या इतकं चांगलं काम करणारा कोणी नाही। आमदाराला असंच वाटतं की बस मीच आहे, माझ्यासारखा काम करणारा कोणी नाही आहे। आणि या हवेमध्ये वावरणाऱ्या लोकांची संख्या आपल्या पक्षात काही कमी नाही आहे। जेव्हा निवडणुका झाल्या आणि बँड बाजा वाजेल तेव्हा समजेल माझं काय चुकलं, तेव्हा वेळ निघून गेली राहील। त्यामुळे आपण आज किती लोक आपल्याला किती स्तुतीसुमनं उधळत असली तरी विजयातलं आत्मपरीक्षण करत असताना आपला संकल्प करणं आणि आपण काय करायचं ते ठरवणं आणि ते कुठल्याही परिस्थितीत घडवून आणणं, हे जर आपण करणार नाही तर पुढल्या 5 वर्षे नंतर ज्या जनतेने आज आपल्याला निवडून दिलं ते आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। या जनतेने इंदिरा गांधींना माफ केलं नाही, या जनतेने आपल्या इतिहासात तुम्ही बघा, विधानसभेचा बघा, लोकसभेचा बघा, एवढी मोठी मोठी माणसं त्यांनाही सोडलं नाही। त्यामुळे आज जर आपण या याच्यात असू की बस आम्ही आहो, आता काही चिंता करायचं कारण नाही, तर मला असं वाटतं की याच्यावर गंभीर विचार करा। अहंकारात, गर्वात आणि या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका, मन मोठं ठेवलं पाहिजे। सगळ्यात मोठी समस्या कोणती असतील तर मोठे नेते आणि छोटं मन, ही सगळ्यात मोठी समस्या आहे। काही दिवसापूर्वी एका मराठी चॅनलमध्ये इंटरव्ह्यू देत होतो, त्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्ते इतके मोठ्या सगळ्यांना डावलून तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देता, बाहेरच्या तिकीट देता, हे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत। तर मी त्यांना कमी काही डिफेन्सिव्ह नाही घाल, मी म्हटलं देऊ म्हणे का? म्हटलं आमच्यात एवढी ताकद आहे की आम्ही परिसासारखे आहोत। गुन्हेगार जरी आमच्या बरोबर आला तरी तो वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी आमच्या पक्षात ताकद आहे। आणि गोष्ट खरी आहे। त्यामुळे आमच्या पक्षामध्ये, आमच्या संघटनेमध्ये आम्ही गुणदोषासहित सगळ्यांना स्वीकारतो, पण गुणदोषासहित स्वीकारलेल्या लोकांना त्यांचे दोष कमी करून त्यांचे गुण वाढवण्याचा प्रयत्न करणं संघटनेची जबाबदारी आहे। नाही तर आपण स्वीकारू। मी त्यांना विचारला उलटा प्रश्न की मी 40 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि मी तुमच्यासमोर बोलतो आहे, मी आजपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा केल्यानंतर त्याला सोडून द्या असा फोन केला असेल तर मला जबाबदार धरा।
खूपच वेळ आली तर मी म्हटलं, एवढंच फोन केला की जर तुमच्या कायद्यात बसत असलं जमानत करून द्या. पण मी कधी गुन्हेगाराची बाजू घेतली नाही, त्यामुळे मी घाबरत नाही. आणि या समाजातले जे वाईट लोक असतील त्यांना चांगलं करणं जर होणार आपण केलं नाही तर समाज चांगला कसा होईल. आणि म्हणून आज आपल्या पक्षामध्ये येणारी जी लोक आहेत त्याच्यात जे जुने कार्यकर्ते आहेत त्याची जास्त मोठी जबाबदारी आहे की नवीन येणाऱ्या लोकांना स्वीकारणं. आणि जशी नवीन मुलगी सून आपल्या घरात येते तर काही घरं अशी असतात की सुनं नंदा सासू सगळे एकत्र खूप छान घर चालतं. पण काही घरं अशी असतात की ती आल्यापासूनच भांडे फेकणं सुरू होतं. माझं काय, मी काय करू. जेव्हा सत्याग्रह करायचा होता, जेलमध्ये जायचं होतं, जेव्हा मार खायचा होता, लाठा खायच्या होत्या तेव्हा मी, जेव्हा पक्षाला कोणी विचारत नव्हतं तेव्हा मी, आणि सत्ता मिळाली तर आता ते, हा कोणता न्याय. हा प्रश्न गावागावात जिल्ह्यात सगळेच विचारतात. पण आपण जर नवीन लोकांना घेणारच नाही तर पक्ष कसा मोठा होईल. शेवटी संख्या तेवढीच आहे. काँग्रेसचे मतं कमी झाल्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतं कमी झाल्याशिवाय भाजपचे मतं कसे वाढणार आहे. असे कुठले तर मतं नाही आहेत की जे काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादी वेगळे कुठेतरी पडले आहेत कोपऱ्यात, खजिना पडलेला आपण खोदलं लगेच मिळाला हातात आणला, असं तर नाही आहे. संख्या तीच आहे. जर आम्हाला 51% जास्त मतं मिळवायची असतील तर जे आज आमचे नाही आहेत, जे आमचे विरोधक आहेत, त्यांना आम्ही बरोबर घेतल्याशिवाय आमचा पक्षच मोठा होऊ शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या माणसांच्या बद्दलचं मन मोठं ठेवून त्यांना स्वीकारणं आणि पक्षामध्ये आपल्यासारखं त्यांना बनवणं ही देखील मोठी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांना पुढच्या काळामध्ये अतिशय जबाबदारीने पूर्ण करायची आहे. आपण या चांगल्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. पण आपलं जे जेनेटिक आहे ते म्हणजे थोडंसं वेगळं आहे. अजूनही कार्यकर्ते भेटले की म्हणतात कहाँ गए वो दिन, क्या मज़ा आती थी, पुलिस पकड़ते थे, फिर वो चावल मिलती थी, वो दाल में तो दाल दिखती नहीं थी, पानी रहता था, रात भर हम बैठे रहते थे, फिर जमानत होती थी, फिर छुट्टी होती थी. वाह वाह वाह, कहाँ गए वो दिन. जे अजूनही लोकांना धरणं, निदर्शनं, सत्याग्रह, निषेध, पुतळे जाळणं मोठा आवडीचा विषय आहे. बरेच लोक अजूनपर्यंत हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे की आता आपण विरोधी पक्षातले नाही तर आपण सत्तारूढ पक्षातले जबाबदार सत्ता चालवणारे नेते आहोत हे अजून आपण समजून घ्यायला तयार नाही. त्यामुळे विरोधी पक्षापेक्षा सत्तारूढ पक्षात असून आपल्यापैकी अनेक लोक विरोधी पक्षासारखं वागण्याची स्पर्धा करतात. वसंतराव भागवतांचा कधी सत्कार नाही झाला, कधी नाही झाला. कधी ते स्टेजवर येऊन नाही बसले, ते खाली बसायचे, छोट्याशा डायरीत लिहित राहायचे. खरं म्हणजे सगळे निर्णय घेण्याची ताकद त्यांची होती, क्षमता त्यांची होती, मान सन्मान प्रतिष्ठा सगळे लोक त्यांचं म्हणणं ऐकायचे, त्यांचा शब्द प्रमाण होता. पण भागवतांचा फोटो कुठल्या कटआउटवर लागला नाही, कधी रॅलीत लागला नाही, कधी ॲडव्हर्टाइजमेंट लागला नाही. आणि आम्ही 2 दिवसात निवडून आल्यावर एवढे हळदीत पिवळे होतो का बस, असे हात काय दाखवतो, फोटो काय काढतो, लगेच कटआउट्स काय तयार होतात. ते मग त्यांच्यावर त्यांच्या मुलाचा फोटो, मग त्यांच्या बायकोचा फोटो, मग त्यांचा बरोबर मग सगळ्यांचेच फोटो लागतात. लोक वाईट बोलतात त्याच्याबद्दल, चांगलं नाही बोलत. तुमच्या मागे बोलतात, समोर बोलत नाही, कारण समोर बोलण्याची लोकांची हिंमत नाही आहे. आणि मग आपली पार्टी इतर पक्षापेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून आपण निवडून आलेल्या लोकांनी आज कमीत कमी 5 गोष्टींबद्दलचा संकल्प केला पाहिजे. त्या 5 गोष्टी कोणत्या ते तुम्ही ठरवा. त्याकरता अस्वस्थ राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर अस्वस्थ असाल तर ते काम झाल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.